एक न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गुहागर पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी भाजपचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड। मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी घसरून अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू। खेड येथे ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान सोहळा संपन्न। आणि खेड नगर परिषद महिला बाल कल्याण समिती आणि सावित्रीबाई शहर वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू समारंभ संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। गुहागर पंचायत समिती निवडणुकीत भाजप शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर या ठिकाणी सभापती आणि उपसभापती म्हणून कोणाची निवड होणार अशी चर्चा सुरू होती। शिवसेनेने निवडणूक लढवलेल्या 6 जागांपैकी 5 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने 4 पैकी 4 जागांवर विजय मिळवला। त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा सभापती आणि उपसभापती भाजपचा विराजमान होणार असं नक्की होतं। मात्र कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। अखेर सभापतीपदी शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय प्रणव पोळेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली, तर उपसभापतीपदी भाजपकडून माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांचे विश्वासू सहकारी निलेश सुर्वे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली। यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य तसेच शिवसेना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी काम पाहिलं। गुहागरच्या सभापतीपदी आज तुमची निवड झाली, पहिली प्रतिक्रिया? खरं तर माझी सभापती जी निवड झालेली आहे त्यासाठी मी प्रथमतः आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि माझे मार्गदर्शक आदरणीय राजापूरचे आमदार किरणभैया सामंत यांचे मी प्रथमतः सर्वदा आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली। मला या ठिकाणी निवडणुकीची संधी जी आहे ती दिली, मी निवडून आलो। त्यानंतर मला एक मोठी जबाबदारी म्हणून माझ्या सभापतीपदी जी आहे ती निवड केलेली आहे आणि गुहागरच्या विकासासाठी माझं नाव पुढे जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही हे सर्व सदस्य एक दिलाने एक मतानं आम्ही या ठिकाणी काम करू आणि गुहागरचं एक नवी दिशा, नवी ओळख जी आहे ती गुहागरला मिळवून देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। याच्या अगोदर काय झालं याच्यासाठी आम्ही या ठिकाणी मागचं काही जे आहे ते काढत बसणार नाही, कारण नव्यानं सुरुवात जी आहे ती पुन्हा करावी लागणार आहे गुहागरच्या एकूणच विकासासाठी। कारण आपण बघायला गेलो तर गुहागरमध्ये अनेक समस्या ज्या आहेत त्या आजही सुटलेल्या नाही आहेत। म्हणजे अगदीच रस्त्यांचे असतील, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही एक दिलाने एक मतानं काम करू आणि मी या सगळ्यासाठी आमचे रत्नागिरीचे पालकमंत्री जे आहेत उदयजी सामंत यांचं मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं जे आहे ते काम करू। आम्ही युती म्हणून लढलो होतो, युती म्हणून देखील काम करू। त्याचबरोबर आमचे गुहागरचे माजी आमदार विनयजी नातू साहेब आहेत, ते देखील आम्हाला या दरम्यान मार्गदर्शन मिळेल। आम्ही एक दिलाने एक मतानं आम्ही या ठिकाणी काम करू आणि माझी निवड जी आहे ती या सर्व जनतेच्या ह्याच्यामुळे झाली आणि त्यामुळे मी या सर्व जनतेचा प्रथमतः आभार मानतो, कारण त्यांनी संधी दिली म्हणून मी आज या खुर्चीवर बसलेलो आहे। मुंबई गोवा महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघाताची हृदयद्रावक घटना घडली। भरधाव वेगातील दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या अपघातात अद्वैत प्रवीण गीते या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। शिंदेवाडी परिसरात रात्री 11च्या सुमारास अद्वैत आपल्या रॉयल एनफील्ड दुचाकीवरून मित्रासह कळंबणीच्या दिशेने जेवणासाठी जात होता। त्यावेळी दुचाकी घसरून तो महामार्गावरील डिवायडरला जोरात धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अद्वैत हा नवभारत हायस्कूलचे शिक्षक प्रवीण गीते यांचा मुलगा होता। त्या भीषण अपघातात जखमी झालेल्या मित्राला तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। तरुण मुलाच्या अपघाती निधनामुळे खेड परिसरासह तिसंगी गावात मोठी शोककळा पसरली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करतायत। महामार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आलं आहे।
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा खेड यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी गीताबेनजी यांची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचालन श्रीमती चिखले यांनी केलं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला। सन्मानित महिलांमध्ये श्रीमती अस्मिता साळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल, अंजना सागवेकर आदर्श शिक्षिका, अंजली टकले आदर्श शिक्षिका, राबिया जसनाई तिसेकर समाजसेविका यांचा समावेश होता। यावेळी भारत स्काउट गाईड अंतर्गत बुलबुल सर्वाधिक गुण मिळवून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त 5 विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला। तसेच ब्रेन डेव्हलपमेंट एक्सपर्ट अँड BDS मेडल प्राप्त विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला। यावेळी सेवा केंद्राच्या गीताबेनजी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नारी शक्तीचं महत्त्व अधोरेखित केलं। परमेश्वराने नारी शक्तीच्या डोक्यावर ज्ञानाचा कलश ठेवून विश्व परिवर्तनात महिलांना महत्त्वाची भूमिका दिली आहे। नारी ही विश्व परिवर्तनाची प्रमुख शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं। तसेच ईश्वराचे या भूतलावर अवतरण झाल्याचा सुखद संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला। कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, समाजातील महिलांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व यावर मार्गदर्शन करण्यात आलं। उपस्थितांनी महिलांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्मकुमारी स्वरूपाबेन, ब्रह्मकुमार शंकर यांचाही ब्रह्मवत्सांनी प्रयत्न केला। कार्यक्रमात स्थानिक नागरिक, महिला आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। खेड नगर परिषद, महिला बाल कल्याण समिती आणि सावित्रीबाई शहर वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी खेड नगर परिषद सभागृह येथे महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ रसिकाताई खेडेकर, सर्व नगरसेविका, पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर अफिया पालेकर, माजी सभापती सौ सुप्रियाताई पवार, सौ अनिता वहिनी कदम, सौ संचिता सचिन धाडवे, महिला बचत गटाच्या करमरकर मॅडम सौ माधवी बेर्डे, आजी माजी पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। चिपळूण पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सूर्यकांत खेतले व उपसभापतीपदी शिवसेनेचे संदेश उर्फ बापू आयरे यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 7, शिवसेनेचे 4 आणि भारतीय जनता पार्टीचे 3 असे एकूण सदस्य एकत्र येऊन चिपळूण पंचायत समितीत स्थिर आणि सक्षम सत्ता स्थापना झाली। ही चिपळूण तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच सकारात्मक बाब आहे। चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून सभापती, उपसभापती तसेच सर्व माननीय सदस्यांना विकास कामांसाठी माझं सदैव सहकार्य राहील असं मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केलं। दापोली तालुक्यातील हरणे येथील मंदिरात श्री संत एकनाथ महाराज षष्ठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या नाथ षष्ठी कार्यक्रमात दर्शन घेण्यासाठी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांचा मंदिर कमिटीचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी यथोचित सत्कार केला। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या सौ कांचन किशोर देसाई, जालगाव उपशाखा प्रमुख योगेश साटम, युवा सेना उपशाखा प्रमुख रचित पटेल, संदीप देसाई यांचाही मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी मिलिंद जोशी, रवींद्र मेहेंदळे, केदार शुक्ला, महेश मेहेंदळे, भरत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। दापोली तालुका पंचायत समिती सभापतीपदी उन्मेशजी राजे आणि उपसभापतीपदी सौ नम्रताताई नोडणकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सौ ज्योतिकाकी कदम, दयाळ जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम उपस्थित होते। विधान भवनात रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनी डोर रिक्षा चालक आणि मालकांच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मंत्रालय येथील दालनात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत रिक्षा चालक आणि मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी आणि मागण्या सविस्तरपणे मांडल्या।
दैनंदिन कामकाज करताना रिक्षा चालकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच त्यांचा व्यवसाय अधिक सक्षम आणि सुकर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्यासह मंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित राहून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। मांडण्यात आलेल्या मागण्यांबाबत शासन स्तरावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। या बैठकीस आमदार महेंद्र शेठ दळवी, विक्रम मिनीढोर रिक्षा चालक आणि मालक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य, परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी महायुती आणि शिवसेनेच्या सौ शर्वरी वेल्हे तसेच उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल्लचंद्र बाईत यांची निवड करण्यात आली आहे। संगमेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच कर्तव्यावर आहे। आता सभापती आणि उपसभापती तसेच सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा देखील विकास कामांसाठी सक्रिय हातभार लागणार आहे। ही तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने निश्चितच आनंदाची आणि सकारात्मक बाब आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्याच्या प्रगतीसाठी आपण सर्वजण समन्वयाने काम करू असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।